श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 53वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या खंडात पोहोचलेलो आहोत. तरी कृपया हे रामायण वाचन जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून बाजूची बेलवर क्लिक करा. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की वेळेत पोहोचेल. आता आपण 53वा सर्ग वाचूया. श्रीरामांचे हे बोलणे ऐकून परमार्थवेत्ता लक्ष्मण दोन्ही हात जोडून उद्दीप्त तेजाच्या श्री रघुनाथांना म्हणाला, ककुस्थ कुलभूषणा, त्या दोन्ही ब्राह्मणांनी किरकोळ अपराधासाठी राजर्षी नृगाला जणू दुसरा यमदंड असा महान शाप दिला. पुरुषप्रवरा, स्वतःला ते शापरूपी पाप लाभलेलं ऐकून राजा नृग या क्रोधी ब्राह्मणांना काय बरं म्हणाला. लक्ष्मणाने अशा प्रकारे विचारल्यावर श्री रघुनाथ पुन्हा म्हणाले, सौम्या, पूर्वकाळी शापग्रस्त होऊन राजा नृग जे काही म्हणाला ते सांगतो ते ऐक. जेव्हा राजा नृगाला हे समजले की ते दोन्ही ब्राह्मण निघून गेले आणि आता ते मार्गात कुठंतरी असतील, तेव्हा त्यानं मंत्र्यांना, नगरजनांना, पुरोहितांना तसेच समस्त प्रकृतींना देखील बोलावून दुःख अंतःकरणानं सांगितलं, तुम्ही लोक सावधानपणानं माझं म्हणणं ऐका. नारद आणि पर्वत हे दोघे कल्याणकारी आणि अनिंद्य देवर्षी माझ्याजवळ आले होते. ते दोघेही ब्राह्मणांनी दिलेला शाप कथन करून मला महाभय देऊन वायुवेगानं ब्रह्मलोकी निघून गेले. आता मी सांगतो तसं करा. हा जो वसू नावाचा राजकुमार आहे त्याला या राज्यावर अभिषिक्त करण्यास यावं आणि शिल्पकारांनी माझ्यासाठी एक अशी गढी तयार करावी की जिचा स्पर्श सुखद असावा. ब्राह्मणांच्या मुखातून निघालेला तो शाप मी तिथंच राहून भोगीन. ती गढी म्हणजे एक मोठं बीळ असावं. त्यातल्या एका भागात पावसापासून संरक्षण व्हावं, थंडीपासून संरक्षण करणारा दुसरा भाग असावा आणि तिसऱ्या भागात उन्हाळ्यापासून संरक्षण व्हावं आणि त्याचा स्पर्श सुखदायक असावा. काही फळ देणारे वृक्ष आणि काही पुष्पवेली त्या गढीत लावण्यात याव्यात. दाट सावली देणाऱ्या अनेक प्रकारच्या वृक्षांचं तिथं रोपण करण्यात यावं. या बिळाच्या चारी बाजूंनी 1.5 योजनापर्यंतची भूमी खूप रमणीय करण्यात यावी. जोपर्यंत शापाचा काळ असेल तोपर्यंत मी तिथं सुखपूर्वक राहीन. त्या बिळामध्ये प्रतिदिनी सुगंधी पुष्प टाकण्यात यावीत. अशी व्यवस्था करून राजकुमार वसूला राजसिंहासनावर बसवून राजा त्यावेळी त्याला म्हणाला, पुत्रा, प्रतिदिनी धर्मपरायण राहून क्षात्र धर्माचं पालन करून प्रजेचा सांभाळ कर. 2 ब्राह्मणांनी माझ्यावर ज्या प्रकारे शापाचा आघात केला आहे तो तुझ्या डोळ्यांसमोर आहे. नरश्रेष्ठा, थोड्याशा अपराधानं देखील रुष्ट होऊन त्यांनी मला शाप दिला आहे. पुरुषप्रवरा, माझ्यासाठी संताप करू नकोस. मुला, ज्यानं मला व्यसनी बनविलं, संकटात टाकलं, ते स्वतः केलेलं पूर्वकर्मच अनुकूल प्रतिकूल फल देण्यास समर्थ असतं. वत्सा, पूर्वजन्मी केल्या गेलेल्या कर्मानुसार मनुष्याला त्याच वस्तू मिळतात की ज्यांच्यावर त्याचा अधिकार असतो. जिथं जाणं त्याला अनिवार्य असतं त्याच ठिकाणी तो जातो आणि त्याच्यासाठी जी नेमून दिलेली असतात तीच सुखदुःख त्याला प्राप्त होतात. म्हणून तू विषाद करू नको. नरश्रेष्ठा, आपल्या पुत्राला असे म्हणून महायशस्वी नरपाल राजा नृगानं स्वतःला राहण्यासाठी सुंदर ढंगानं तयार केलेल्या गढीत प्रवेश केला. अशा प्रकारे त्या रत्नविभूषित महान गर्तेत प्रवेश करून त्यावेळी महात्मा राजा नृगानं ब्राह्मणांनी रोषपूर्वक दिलेला तो शाप भोगण्यास सुरुवात केली.
मग श्रीराम म्हणाले, लक्ष्मणा, अशा प्रकारे मी आज तुला राजा नृगाची शापाची कथा विस्तारानं सांगितली आहे. जर ऐकू इच्छित असशील तर आणखी एक कथा देखील ऐक. श्रीराम असे म्हणाल्यावर सुमित्रा कुमार पुन्हा म्हणाला, नरेश्वरा, या आश्चर्यकारक कथा ऐकताना कधी तृप्ती अशी होतच नाही. लक्ष्मण असे म्हणाल्यावर इक्ष्वाकू कुलनंदन श्रीरामांनी पुन्हा उत्तम धर्मावर आधारित कथा सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, सुमित्रा नंदना, महात्मा इक्ष्वाकू पुत्रांमध्ये निमी नामक एक राजा झाला आहे. तो इक्ष्वाकूचा 12वा पुत्र होता. तो पराक्रमी आणि धर्मावर निष्ठा ठेवणारा होता. त्या पराक्रम संपन्न नरेशानं त्या काळी गौतम आश्रमाजवळ देवपुरीसारखं एक नगर वसविलं. महायशस्वी राजर्षी निमीनं त्या नगरात आपला निवास ठेविला. त्या सुंदर नगरीचं नाव वैजयंती ठेवण्यात आलं. याच नावानं ते नगर प्रसिद्ध झालं. देवराज इंद्राच्या प्रासादाचं नाव वैजयंत आणि त्याला तुल्यबळ असं हे नवनगर म्हणून या नगरीचं नाव देखील वैजयंत ठेवण्यात आलं होतं. ते महान नगर वसविल्यावर राजाच्या मनात असा विचार आला की मी पित्याच्या हृदयाला आल्हाद देण्यासाठी म्हणून एका अशा यज्ञाचं अनुष्ठान करावं की जो यज्ञ दीर्घकाळपर्यंत चालू राहील. मग इक्ष्वाकुनंदन राजर्षी निमीनं आपल्या पित्याचा मनुपुत्र इक्ष्वाकूचा सल्ला घेऊन यज्ञाची तयारी सुरू केली. सर्वात प्रथम त्यानं ब्रह्मर्षी शिरोमणी वसिष्ठांना आमंत्रण धाडलं. त्यानंतर अत्री, अंगिरस तसंच तपोनिधी भृगूंना देखील त्यानं आमंत्रण पाठविलं. त्यावेळी महर्षी वसिष्ठ राजर्षींमध्ये श्रेष्ठ असलेल्या निमीला म्हणाले, देवराज इंद्रानं एका यज्ञासाठी आधीच माझी नियुक्ती केली आहे. त्यामुळं तो यज्ञ जोपर्यंत समाप्त होत नाही तोपर्यंत तू माझ्या आगमनाची प्रतीक्षा कर. वसिष्ठ निघून गेल्यावर महान ब्राह्मण महर्षी गौतमांनी येऊन त्यांचे काम सुरू केले. इकडे महातेजस्वी वसिष्ठ देखील इंद्राचा यज्ञ पूर्ण करू लागले. नरेश्वर राजा निमीने ब्राह्मणांना बोलावून हिमालयाजवळ आपल्या नगराजवळच यज्ञाला सुरुवात केली. राजा निमीनं 5000 वर्षपर्यंत यज्ञाची दीक्षा घेतली होती. तिकडे इंद्राच्या यज्ञाची समाप्ती झाल्यावर अनिंद्य भगवान वसिष्ठ ऋषी राजा निमीकडे होतृकर्म करण्यासाठी आले. तिथे आल्यावर त्यांनी पाहिले की जो वेळ प्रतीक्षेसाठी दिला होता त्याच्या आतच गौतमानं येऊन तो यज्ञ सुरू केला आहे. हे पाहून ब्रह्मकुमार वसिष्ठ अत्यंत क्रोधित झाले आणि राजाची भेट घेण्यासाठी 2 घटकांपर्यंत तिथं बसून राहिले. परंतु त्या दिवशी राजर्षी निमी गाढ निद्रेच्या आहारी जाऊन झोपला होता. राजाची भेट झाली नाही या कारणानं महात्मा वसिष्ठ मुनींचा क्रोध अगदी अनावर झाला. ते राजर्षीला उद्देशून म्हणाले, भूपाला निमी, तू माझी अवहेलना करून दुसऱ्या पुरोहिताची नियुक्ती केलीस म्हणून तुझं हे शरीर अचेत होऊन खाली पडेल. त्यानंतर राजाची झोप संपली तेव्हा त्यांनी दिलेल्या शापाची वार्ता ऐकून तो क्रोधमूर्छित झाला आणि ब्रह्मयोगी वसिष्ठांना म्हणाला, मला आपल्या आगमनाची कल्पना नव्हती म्हणून मी झोपलो होतो. परंतु तुम्ही मात्र क्रोधानं कलुषित होऊन माझ्यावर प्रतियमदंडच अशा शापाग्नीचा प्रहार केला आहे. म्हणून ब्रह्मर्षे, मग मीही तुम्हाला शाप देतो. चिरंतन शोभेनं युक्त असं जे तुमचं शरीर तेही अचेतन होऊन खाली पडेल यात शंका नाही. अशा प्रकारे त्यावेळी रोषाच्या आहारी जाऊन त्या दोन्ही नृपेंद्र आणि द्विजेंद्र यांनी परस्परांना शाप दिले आणि त्यामुळं ते तत्क्षणी विदेह झाले, कारण त्या दोघांचाही प्रभाव ब्रह्मदेवांसारखा होता. इथे 53वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 54वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.